छत्रपती शिवाजी महाराज आता धूर्त राजा पूर्ण जगाच्या पाठीवरती जन्माला येणार नाही. वाघिणीच्या संत पावलाचा राजा आहे आणि त्या राजाचा एक मावळा आहे, मावळा नाव्याचा. अरे नाविक समाजामध्ये जन्माला आला. त्या मुलाचं नाव शिवाकाशी रे, शिवाकाशी. वा धन्य धन्य शिवाजी शूर नाही घेतर राजाचा कर्मती. ऐका महिमा नाव्याच्या मुलाची पन्हाळ्याला शेती वेळा मारून 6 महिने बसलेला होता. पन्हाळ्याचा वेळा कुटेराचा झाला होता. शेती जवान पन्हाळ्याला 6 महिने वेळा मारलेला होता. तानाजी बाजी मुरारबाजी येसाची गंगाजी राजेच्या जवळ गेले. रायगडावर राजा बसलेला होता. पन्हाळा स्वराज्य म्हणून एक लग्न सुरू झाली आणि स्वराज्यामध्ये काम करणाऱ्या मावळ्यांची यादी काढण्यास सुरुवात केली. ऐका वरवंडीकर, शेवटचा दिवस कोणी गोड केला आणि शेवटचा दिवस गोड झाल्याच्या नंतर काय आनंद असतो ना, नाविक समाजाच्या बायकोला विचारा शिवाकाशी राजा. शूररणी निघाला विरा पन्हाळ्याच्या अवतीभोवती काही छोटीशी गावे बारीक गाव आणि त्या अवतीभोवती असणाऱ्या गावाच्या त्या पन्हाळ्याच्या पायथ्याला एक गाव आहे. दादा त्या गावाचं नाव आहे नेबापूर. नेबापूर. त्या नेबापूर गावामध्ये एक नाविक समाजाचा मुलगा आहे. त्या मुलाचं नाव शिवाकाशी. काय शिवाकाशी? अरे शिवाकाशीला जर बघितलं ना, याला नाव्याचा मुलगा कोणी मागणार नाही. उभे माझा राजाशी छत्रपती जायचा दिसत होता. त्या नाव्याच्या मुलाचा बाप शिवाकाशीला दान पट्टा. घोड्यावरती कसं स्वार व्हायचं, शत्रूची छावणी कशी निपात करायची, न पाहिजे कुळाचा विचार फक्त पूर्ण करत न्यायला पाहिजे. जातीपातीचा विचार केला जात नव्हता. हिंदू आणि मुस्लिमांचं ऐक्य साधणारं जीवन म्हणजे राजा शिव छत्रपतींचं होतं. महाराज कोण राजा शिव छत्रपती? अरे कल्याणच्या सुभेदाराची सूट राजे शुभांच्या जर नवऱ्याला म्हणून आली तर राजे शुभांनी दिला चोळी आणि बांगडी देऊचा मान यशोदी सन्मान करणारा जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे. त्या राजाचं नाव शिव छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्याची यादी काढली गेली आणि त्या यादीमध्ये शिवाकाशीला नाभिक समाजाच्या मुलाने नाव नोंदवलं. तानाला घोडून घेतलं. सरसेनापती तानाजी एक कराकडे पन्हाळ्याची मोहीम माझ्या हाती द्या म्हणे. वा पन्हाळ्याची मोहीम हाती घेण्याची इच्छा खऱ्या अर्थाने शिवाकाशीलाची झाली. राजाने निरोप काढला आणि नाभिक समाजाचा मुलगा शिवाकाशी घोड्यावरती स्वार झाला. बघा हातामध्ये धरला घोडा मानाने रायगडावरती खऱ्या अर्थाने घोडा गेलेला आहे. जगाचा पोशिंदा राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर असणारा नाव्याचा मुलगा उतरला घोड्यावरून. कशा करता निरोप धाडलाय म्हणे? कशा करता निरोप धाडला? नाभ्याचा मुलगा होता शिवाकाशी, पण दिसायला शेम राजे शिव छत्रपती जैसा होता. ऐका, शिव छत्रपतीच्या मावळ्याने शेवटचा दिवस कसा गोड केला घरी घेऊन जा. वा क्या बात आहे. कैलास मामा त्याचं
एकमेव कारण आहे शिवा, शिवा शिद्धी 6 महिने झाले पन्हाळ्याला वेडा मारून बसलाय. वेडा काय तुटे नसा झालाय. राजा लाख मेले का धाते राजा लाखाचा पोशिंदा वेगळा पाहिजे. बोला ना राजा, बोला बोला की राजा. अहो हा नाभिक समाजाचा शिवा नव्हे म्हणून काय झालं? जातपातीचा विचार करणारा मावळा नाही राजा. या नाव्याच्या मुलावर, नाभिकाच्या मुलावरती, या शिवावरती एकदा एखादी कामगिरी सोपू बघा राजा. बेहत्तर मरणा आला तर स्वीकारीन, परंतु जगाचा पोशिंदा राजा शिवछत्रपती जगला पाहिजे. माय राजांनी कामगिरी सोपवली होती. शिवा शत्रूच्या छावणीचा निपात करत करत पन्हाळ्याला बांधलेला वेढा तोडायचा तुला. शिवा राजा बोला की राजा, काय करायचं? एक करायचं शिवा. पर्जन्याने थोडीशी साथ दिली होती. महासाहेब भवानीचा खऱ्या अर्थाने आशीर्वाद होता. पाऊस धो 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 पडत होता. म्हणून शिद्दीच असणारे सैन्य थोडस काही बांगल्या गेलं होतं, विखुरल्या गेलेलं होतं. महासाहेब जगदंबेचा आशीर्वाद असणारा राजा शिवछत्रपतींनी एकच पाऊल उचललं आणि आपल्या अंगातला पोशाख काढला, डोक्यातला मुकुट काढला, पायातली चप्पल काढली. मुकुट नाव्याच्या मुलाने शिवा काशीने डोक्यामध्ये परिधान केला रे मायबा. अंगामध्ये खऱ्या अर्थाने राजा शिवछत्रपतीचा पोशाख घातला आणि चप्पल घालण्याची ज्या वेळेस वेळ आली ना, नाव्याचा शिवा म्हणतो राज, हो राज, पायीची वाहन पायी बरी, तुमची चप्पल घालण्याच्या मी पात्रतेचं नाही राजा. अरे दिसायला न्हाव्याचा होता, आपण उभे खूप चेहरा राजा शिवछत्रपती जायचा होता. भरता भरता 2 भारत पालख्या सजवल्या गेल्या. एका पालखीमध्ये न्हाव्याचा मुलगा शिवा काशी शिवछत्रपतींचा पोशाख घालून बसलेला होता. ऐका वरुडीकर, जेवणाचं तुमच्या सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कडे. अरे कुत्री मांजर सुद्धा आपल्या लेकरा करता जगतात रे. कधीतरी या स्वराज्या करता जगा. इतिहास तुमची नोंद घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जेवढ्या धर्ममंडळामध्ये तुम्ही बसला असेल, मुंबईमध्ये आपला राजा बसलाय. एकदा त्या राजाच्या तोंडाकडे बघा आणि प्रत्येक माणसाने गावोगावातून कधीतरी भाकरी गोळा करा आणि आपल्या आंदोलकांसाठीच्या भाकरी मुंबईला पोच करा. बायकोला सांगून आलाय तू कधीतरी मी गेलो तर कुंकू पुसायला तयार राहा. कारण का, मी आलो तर तुझा आहे आणि गेलो तर या महाराष्ट्रातील मराठी माणसाचा आहे. त्या माणसाचं नाव सर्वश्री मनोजदादा जरांगे पाटील. लेकरा बाळांकरता कोणीही जगतो. काल जीएसटी संदीप शिंदे साहेबांची कमिटी आली होती. 13 महिने तुम्ही काय केलं म्हणून जबाब विचारणारा आपला राजा मरणाच्या दारावरती आणि शैनाच्या कोटवरती आझाद मैदानावरती झोपला आहे. राजाला जपा, हीच संधी मिळेल आणि आपलं दैवलय चांगलंय देवा. असा माणूस आपल्याला परत कधी भेटणार नाही, कधीच भेटणार नाही. बघता बघता 2 पालख्या सजवल्या गेल्या. एका पालखीमध्ये भाव्याचा मुलगा शिवा काशीला बसलेला आहे आणि एका पालखीमध्ये राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज बसलेले. वाह, कायलाच मला. एक पालखी निघाली जंगलाच्या दिशेने. ती पालखी होती न्हाव्याच्या मुलाची, शिवा काशीची. आणि शिद्दीच्या असणाऱ्या तंबू पासून जाणारी पालखी होती राजा शिवछत्रपती शिवरायांची. गावातून गेलेल्या पालखीकडे थोडं शिद्दीचं दुर्लक्ष झालं बरं, पण जंगलाच्या दिशेने गेलेल्या पालखीवरती महाराज कडक नजर होती. ती पालखी होती शिवा न्हाव्याची. अफजल खानाचा मुलगा फाजल खान जवळचा काही जवळचा. हुजूर, हे
देख लो शिवा की पालकी जा रहे हैं, इधर पे शिवा की पालकी है। अफजल खानाचा मुलगा फाजल खान आणि असणारे काही कृपा कटाक्ष निहाळलेले ते असणारे मावळे घेऊन, असणारे ते शत्रूची फौज घेऊन सिद्धी खऱ्या हाताने चाल करून पालखी पकडली गेली। ती पालखी होते का न्हाव्याच्या मुलाची, शिवा काशीदाची पालखी तंबूमध्ये आणली गेली। खऱ्या अर्थाने पालखीमधून राजा सर्जा शिव छत्रपती शिवाजी राजांचा पोशाख परिधान केलेला एक राजांचा निकटवर्तीय मावळा, त्या मावळ्याचं नाव खऱ्या अर्थाने शिवानवी उतरला। तेव्हा शिवानवी उतरला आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान काय म्हणतो माहिती का? हे तो नकली शिवा आहे हुजूर। क्या हुआ? ज्या वेळेस अफजल खानाच्या भेटीमध्ये सय्यद बंडाच्या हातून लागलेल्या वाराची निशाणी नाही दिसत, काय तर भेद असते। हे तो नकली शिवाय आहे राजा। नकली शिवाय म्हटल्याच्या नंतर मला सैन्याची दानादिन झाली, तोपर्यंत राजे विशाळगडाकडे चालले होते। बघता बघता तानाने असणारी बातमी महाराज बाजीच्या कानावरती घातली। बाजी प्रभू देशपांडेने सांगितलं, राजा तोपर्यंत तुम्ही विशाळगडावरती तुम्ही जात नाही, तोपर्यंत 3 आवाज येईपर्यंत एकही शत्रू या खोडखिंडीतून आतमध्ये जाऊ देणार। 20 मावळ्यांची तुकडी बाजी प्रभू देशपांडेने घेतली होती आणि घोडखिंडीमध्ये एकटा बाजी होता। पाण्याला सिद्धीने वेढा मारलेला होता। राजांनी घोड्याचा लगाम हातात धरला, राजा विशाळगडाकडे निघालेले आणि असणाऱ्या शिवा न्हावी त्या तंबू मध्ये ठेवलेला गेलेला आहे। त्याच्या भोवती काही पहारेकरी। ज्यावेळेस राजांना कळलं ना, एका न्हाव्याच्या मुलाची असणाऱ्या माझ्या निकटवर्तीय मावळ्याची पालखी पटवली, पालखी पकडली म्हटल्याच्या नंतर दौडणारा घोडा सुद्धा शांत झाला होता। परंतु एक गेला म्हणून काय, रणांगण सोडून पळणारे शिवपुत्र शहाजी राजा, शहाजी राजांचा मी एक पुत्र आहे, मला सोडणं पडत नाही। खरं सांगू माय, राजे विशाळगडाकडे जात आहेत। बाजी प्रभू देशपांडे एका शत्रू बरोबर लढत आहे। जय भवानी जय शिवाजी म्हणून ललकारी पुकारली गेली आणि घोडखिंडी मध्ये बाजू धारातीर्थ पडला रे देवा। अंगाच्या रोमांमध्ये दहा शांत होत नव्हता। एका तोफेचा आवाज बाजींच्या कानावरती पडला, राजा राजा। दुसऱ्या तोफेचा आवाज मी कानावरती येण्याची वाट बघतोय राजा। कोणीतरी एक भाला येत होता, बाजीच्या डोक्यामध्ये लागत होता। कोणी एक दगड येत होता, बाजींच्या डोक्यामध्ये लागत होता। राजा दुसऱ्या तोफेचा आवाज कानावर येण्याची शर्त बघतोय। बघता बघता दुसराही आवाज कानावरती आला। खऱ्या अर्थाने राजे विशाळगडावरती पोहोचले। तिसरा आवाज बाजीच्या कानावरती आला आणि राजेने महाराज आपला असणाऱ्या बाजी प्रभूंनी देह त्या घोडखिंडीमध्ये ठेवून दिला देवा। पण खरं सांगू माय, लेकरा बाळा करता प्रत्येक माय जगते रे देवा। स्वराज्याच्या राजा करता एक मावळा प्राण त्यागाला सुद्धा डोकावं लागलं देवा। पण ज्यावेळेस सिद्धीनं शिवा काशीनाथचं शिर हे धडा वेगळं केलेलं होतं तेव्हा। अरे त्या नेबापूर गावामध्ये एवढा आनंद होता, घराला तोरणं बांधलेली होती, सलाय बाजू लागल्या होत्या, चौघडा बाजू लागला होता। आमचा न्हाव्याचा नाभिकाचा एक मुलगा राजेनी कामगिरी सोपवली म्हणून शिवा काशीत पानाला सर करून येणारे देवा। येसाजी कंकाजी राजांची भेट घेतली। राजा ओ राजा,
लय दुःखद बातमी घडली राजा. राजा आपला शिवा आपल्याला सोडून गेला. राजा धरणीवरती राजाने गुडघे टेकवले. राजा समजून लागले. अरे ज्या राजाने एका मावळ्याचं बलिदान देऊन रक्त रंजित घडवलेल्या स्वराच्या वरती तुम्ही जर हिरा खाऊन आणि गोवा खाऊन जर तुमकत असेल, हा तुम्ही जीवनाचा शेवटचा दिवस पूर्ण करता का? धर्माचा माझा राजा लावला. आदेश दिले शिंदीला, पालखी आमच्या हवाली करा. स्वतः राजांनी त्या पालखीला खांदा लावलेला होता. ते नेवापूर गावामध्ये पनळेच्या पायथ्याला लई आनंद चालला होता रे. गावाच्या वेशीपासून तर असणाऱ्या नेवापूर गावातील शिवा काशीदाच्या नाभिकाच्या असणाऱ्या त्या शिवावीराच्या घरापर्यंत अशा फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. तुळशी वृंदावनी पासून घराच्या उंबरट्यापर्यंत गायीच्या शेणानं सणार्चन केलेलं होतं. शिवा काशीदाची बायको 7 महिन्याची बरोबर रे माय. श्री